ह्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर आम्ही मोर्चा काढू. तरुण वर्गामध्ये अतिशय व्यसनाधीनता वाढली आहे. तरुण पोरे 10 ते 12 जण एक्सपायर झालेले आहेत. नमस्कार, मी गुणवगावचा सरपंच शिवाजी मारुती गावडे. आमच्या गुणवगाव गावात केमिकल मिश्रित अवैध ताडी चालू आहे. याबाबत पोलीस एक्साईजला निवेदन दिले आहे. तरी आमच्या गावात ताडी व्यवसाय चालू आहे. 3 जणांचं इथं मृत्यू झालेला आहे. तरी आमच्या गावात ताडी बंद व्हावी असं मी शासनाला नम्र आवाहन करतो. जाधव गुन्हे ग्रामस्थच्या वतीनं गुन्हे गावामध्ये बऱ्याच दिवसापासून 4-5 वर्ष झालं केमिकल युक्त ताडी विक्री चालू आहे. त्याच्यापासून आमच्या गुन्हे गावातील तरुण वर्गामध्ये अतिशय व्यसनाधीनता वाढलेली आहे. त्यामुळं प्रपंच लोकांचा उद्ध्वस्त झालेला आहे आणि तरुण पोरे 10 ते 12 जण एक्सपायर झालेले आहेत. त्यामुळं त्यांच्यावर कुटुंबावरती एक आर्थिक, सामाजिक आणि जीवन जगण्याची कठोर त्यांना अनुभव ते जात आहेत. तर त्या पद्धतीनं गुन्हे ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन दिलं असता, प्रशासन व्यवस्थेत निवेदन दिलं असता, कोणताही ठोस कारवाई झाली नाही. तरी त्यांना ठोस कारवाई करावी ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती. नमस्कार, मी अंकुश शंकर गरगडे, ग्रामपंचायत सदस्य. आज आमच्या गुणवरे गावामध्ये बेकायदेशीररित्या ताडी विक्री अवैधरित्या चालू आहे. त्याचे दुष्परिणाम सर्व तरुण वर्गावर होतो. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. तरी त्यासाठी प्रशासनानं योग्य दखल घेऊन एक लक्ष देऊन कायदेशीर कारवाई, जे ताडी विक्री करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही नम्र विनंती. नमस्कार, मी शैलेश नानासू गावडे, ग्रामपंचायत सदस्य गुणवरे. आमच्या गावामध्ये केमिकल मिश्रित अवैध ताडी विक्री चालू आहे. याबाबत पोलीस प्रशासन एक्साईज निवेदन देऊन देखील कारवाई होत नाही. ही ताडी पूर्णपणे बंद झाली पाहिजे. या ताडीमुळे आमच्या गावातील तरुण वर्गातील भरपूर प्रमाणात व्यसन लागले आहे. तरी ती ताडी पूर्णपणे बंद होण्यासाठी पोलीस प्रशासनानं पूर्णपणे दखल घेऊन भरपूर कुटुंबाची नुकसान झाले आहे. 4 ते 5 जण ताडी पिऊन एक्सपायर झालेले आहेत. तरी एक्साईज एसपीला निवेदन देऊन सुद्धा त्यांना ठोस कारवाई केली नाही. कारवाई न झाल्यास पुढील आम्ही गुणवरे ग्रामपंचायतच्या वतीने व गावाच्या वतीने हे उपोषण करणार आहे. नमस्कार, मी पवन जाधव गुणवरे. गुणवरे गावामध्ये भरपूर अति प्रमाणात विक्री चालू आहे. पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्कला निवेदन देऊन देखील ठोस कारवाई झालेली नाही अण्णावरती. आणि अण्णा जोरात ताडी विकतोय अनेक, त्याला काही फरक पडलेला नाही. तरी गुणवरे गावच्या ग्रामपंचायत सरपंच सदस्य आहेत. आज आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देतोय. ह्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर आम्ही मोर्चा काढू.